मला असं वाटतं की मी माझ्या भाषेत सातत्य टिकवून ठेवलंय. माझ्या भाषेचा लोकांना कंटाळा आलेला नाहीये. याचं कारण असं मी त्याचा अतिरेक केलाच नाहीये. कारण या गोष्टीत खूप चांगल्या गोष्टी घडल्या. मी माझ्या मुलीचं लग्न करू शकलो, मी आता नवीन घर घेऊ शकलो. या आमच्या नवीन तरुण पिढीतल्या पोरं आली त्यांनी घरं घेतली. आपण नुसतं म्हणतो हा कॉमेडी नट आहे, नुसतं कॉमेडी नट आहे किंवा एनर्जीने नेतो अमुक करतो असं नाहीये. ज्या काही गोष्टी आहेत प्रेझेंट करतो स्वतःला. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मजामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते आणि आता माझ्यासोबत आहेत अरुण कदम आणि प्रभाकर सर. कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त मजेत आहे. मी अगदी आनंदात आहे. सर तुम्ही कसे आहात? मस्त जाम भारी. तिसरा सीझन येतोय. कॉमेडीची हॅट्रिक पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. तुम्हाला जेव्हा कळलं की आता पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे तेव्हा साधारणतः तुम्ही सगळ्यात आधी कुणाला सांगितलं किंवा काय विचार होते की आता पुन्हा स्केड्यूल आलाय तर काय साधारणतः तुमची रिॲक्शन होती? ऑब्विसली बायकोला सांगितलं आता की आता नवीन आता सुरू होते तेव्हा तुला सकाळी उठून मला चपाती भाजी बनवायचीच आहे. आणि आनंद मुळात एखाद्या नटाला काम सातत्यानं चालू राहणं ही त्याच्या फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काम हे आजच्या पिढीत मिळवणं फार मोठी गोष्ट झालेली आहे. सगळ्यांना सहज कामं मिळत नाही. ज्यांना मिळाली त्यांच्या नशिबाने मिळाली. आम्हाला खूप मेहनत करून परत स्ट्रगल करून आम्ही कामं केलेली आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी खूप आधीपासून काम करतो. म्हणजे मी अगदी तारक मेहताचा उलटा चष्मा असू दे, कोपर खळी असू दे, कॉमेडी एक्सप्रेस असू दे, कामं आम्ही करतो. लोक ओळखतात पण एक त्याची एक लेवल होती. पण या मधल्या काळात आम्ही दमनला गेलो. महाराष्ट्राची लोककथा म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळी लोक घरी बसले होते, सगळं जग थांबलं होतं, तेव्हा आम्ही काम करत होतो. त्या कामाचा आम्हाला फळ मिळालं आणि प्रत्येक घरात आम्ही पोचलो. त्यामुळे आत्ता आम्ही खूप फेमस झालो आणि इतके आता फेमस झालो की आत्ता परत नाही, रिटर्न नाही. आणि लोकांच्या आता काय म्हणतात विनोदाची म्हणजे काय म्हणतात भूक वाढलेली आहे. आमच्याकडनं त्यांना अजून नवीन काहीतरी बघायचं आहे, नवीन चांगलं यायचं आहे. एका सीझनचे किंवा एका सिरियलचे 827 भाग होणं ही त्या चॅनलसाठी आमच्यासाठी. कारण या गोष्टीत खूप चांगल्या गोष्टी घडल्या. मी माझ्या मुलीचं लग्न करू शकलो, मी आता नवीन घर घेऊ शकलो. या आमच्या नवीन तरुण पिढीतल्या पोरं आली त्यांनी घरं घेतलीत, गाड्या घेतल्यात. तर हे सगळं घडू शकलं महाराष्ट्राची हास्य जत्रेमुळे. आणि हे घडू शकलं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे. आणि इथलेच नाही तर आउट ऑफ इंडियातली सुद्धा लोक आमच्यावर खूप प्रेम करतात. कारण अमेरिका दौरा केलेला आहे, लंडन केलं आहे, मी लंडन केलं आहे. त्यामुळे तिथं आम्हाला कळतं की आमच्यावर प्रेम करणारी किती लोक आहेत. आणि केवळ प्रेम नाही तर घरातलं माणूस असल्यासारखं प्रेम करणारे आम्ही लोक. पण जसं की नवीन पर्व आहे त्यामुळे तितक्याच नवीन जबाबदाऱ्या असेल. मगाशी ओंकारशी बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला की त्याला सरांनी सांगितलं की कुठली तरी भाषा तू शिक किंवा ट्राय कर. नम्रताशी बोलणं झालं तेव्हा ती पण बोलली की मला एक वेगळी भाषा शिकायची किंवा काहीतरी वेगळं करायचं. तसं तुम्ही काही ठरवले का की या पर्वामध्ये मला ही गोष्ट प्रेक्षकांना सरप्राईज म्हणून द्यायची किंवा तुमच्या स्किट्समधून प्रेक्षकांसाठी ते सरप्राईज असणार आहे असं काही आहे का? सरप्राईज काय आहे? आमचं सरप्राईज तिथं स्टेजवरच असतं. थोडक्यात भाषा, विविध भाषा. आता शेवटी कसं असतं, एक चतुरस्थ कलाकार असतो. ऑब्झर्व करून एखादी कलाकृती सादर करणं. काय मिमिक्री आर्टिस्ट असतात, त्यांना वेगवेगळे आवाज काढता येतात, पटकन भाषा पकडता येतात. आमच्याकडे बरेचसे कलावंत तसे कॅरेक्टर पकडणं, भाषा पकडणं आहे असे आहेत. आणि सगळ्यांनी जर असं वेगवेगळ्या भाषा सारखं पकडत राहिलं त्याच्यात गंमत करायला ना, एक काहीतरी गोष्ट राहिली पाहिजे. आता मी कोकणातली भाषा बोलतो सातत्याने, हा आगरी भाषा बोलतो, हा घाटावरची भाषा बोलतो, भोजपुरी बोलतो, नेपाळी बोलतो. पण मला असं वाटतं की मी माझ्या भाषेत सातत्य टिकवून ठेवलंय. माझ्या भाषेचा लोकांना कंटाळा आलेला नाहीये. याचं कारण असं मी त्याचा अतिरेक केलाच नाहीये. मी त्यातला गोडवा म्हणजे गोस्वामी सर मला नेहमी वारंवार सांगत असत, तू ना ह्या पद्धतीचंच काम कर, तू इतकं सटल काम करू शकतोस, ती तुझ्याकडे खूप आहे छानपैकी शब्द मांडण्याची.
ती विसरू नकोस. आणि ते शब्द मी म्हणतो आणि आजही ते अजरामर आहेत की. तर मला असं वाटतं की तशी प्रत्येक कलाकाराला ती गरज असते असं काही नाही आहे. आपण आपल्या स्टाईलने काम करायला हवं. आपण नॅचरल, आपण सहज नॅचरल जर काम केलं, ॲक्टिंग नाही करायची. आपण जर आपल्या बोलीभाषेप्रमाणे काम केलं, आपण जसे वावरतो समाजामध्ये, जसं इतर लोकांशी बोलतो, असं काम केलं तर लोकांना ते जवळचं काम वाटतं, आपलंसं वाटतं. असं काम केलं तरी लोकांना आवडतं. आणि आमच्याकडे विषयात नाव विणणे असतेच की. प्रत्येक विषय वेगळा असतो. सिरीज फार गाजलेल्या आहेत, नवीन नवीन विषय येत असतात. फार छान आपल्या संपूर्ण भारत देशाभर काय काय ज्या गोष्टी घडतात त्याच्याबद्दल पॉलिटिकल नाही पण त्या संस्कृतीबद्दल बोललं जातं. नवीन नवीन माहिती जाते. चर्चासत्रातनं तर लोक असं म्हणाले की काही काही गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. ज्या चर्चासत्रातनं तुम्ही विषय आणले त्याच्यातून माहिती पडलं. मग मला सांगा तिथे कॅरेक्टरची काय गरज आहे? लोकांना नॉलेज पण मिळतं ना त्याच्यातनं. म्हणजे नुसतं कॉमेडी प्रोफेसर म्हणून लोक बघत नाही आहेत. त्या विषयाचं गांभीर्य घेऊन सुद्धा लोक बघतात आणि त्याचा आनंद घेतात. हे आनंद आहे. मध्येच काहीतरी मेसेज पण असतो त्या गोष्टीचा की म्हणजे सासू सुनेतलं जे आहे इकडे जे दाखवतात ते नेमकं काय करायला पाहिजे फॅमिलीने ते ठरवायचं असतं. आणि मला असं म्हणायचं की मी काहीतरी नवीन भाषा आणणार आहे. मला असं वाटतं जे उपजत आपल्याला जे बोलता येतं ते इज बोलता येतं. मी शिकून काहीतरी असं प्रेझेंट करणं म्हणजे किती खोटं वाटतं ते. त्याच्यात विनोद फसू शकतो. तर मला असं वाटतं की मी नवीन भाषा काही शिकायची गरज नाही आहे मला. तसं मला तोडकं मोडकं इंग्लिश हे मी बोलतो नाही का. आपण अशाच गोष्टी गमती करतात आणि लोकांना आवडतं. लोकांना जेव्हा नाही आवडणार तेव्हा आपण आणखी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू ना. आणि त्यासाठी आमचे सगळे म्हणजे लेखक मंडळी असतील, सचिन गोस्वामी सर आहेत, मोठे सर आहेत, हे वारंवार आम्हाला सांगतच असतात ह्या पद्धती झालं पाहिजे, हे सिच्युएशन प्ले करा. आमच्याकडे सिच्युएशन कॉमेडी होती म्हणून लोकांना फार आवडते. सर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही अभिनयासह सोशल मीडियावरही बऱ्याच प्रमाणात सक्रिय असता. स्पेशली तुमच्या नातवासोबतचे आणि तुमचे व्हिडिओज खूप व्हायरल होतात. प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतं त्या व्हिडिओजला. आता तो थोडा मोठा झाला त्यामुळे तो आता तुमचे स्किट थोडेफार प्रमाणात बघत असेल. त्यामुळे इतरांकडून आलेल्या कमेंट्स प्रतिक्रिया या खूप वेगळ्या आणि नातवाकडून आलेली प्रतिक्रिया खूप वेगळी. तर साधारणतः त्याच्याकडून काही म्हणजे असं तो ओळखतो का की स्किटमध्ये हे त्याचे आजोबा आहेत किंवा त्याची आई तुम्हाला काही सांगते? माझं स्किट बघतो आणि माझं स्किट बघतो प्लस तो माझं जर समजा रील दिसली की तो सांगतो बाबा बाबा असं करतो. इतकं त्याला कळतं आणि आमच्या दोघांचं फार बॉन्डिंग चांगलं आहे. म्हणजे आता जवळजवळ मी महिनाभर त्याला भेटलोय नाही कारण टूर आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता भेटेन. तर तो ना नेहमी अपडेट होत असतो. म्हणजे आम्ही भेटतो तेव्हा नवीन तो काहीतरी शिकलेला असतो, नवीन काहीतरी त्याच्याकडे आलेला असतो. म्हणजे तो आत्ता सगळ्या गोष्टी म्हणजे फिश कसा असतो तो करून दाखवतो, तोंड असं करून दाखवतो. तो सगळ्या गोष्टी आता तो शिकत चाललाय. म्हणजे आता 1.5 वर्षाचाच आहे तो. आता मोठं झालं तर कदाचित तो माझं स्किट पण करेल. इतका मोठं जाईल, इतका मोठं. अगदीच. पण तुम्ही दोघांनी आतापर्यंत विविध स्किट्स केलेत, विविध कॅरेक्टर साकारलेत. पण आता तुम्ही दोघेही मुरलेले कलाकार आहात. पण समजा जर असं सांगितलं की एकमेकांचं एखादं कॅरेक्टर एक्सचेंज करायचं तर तुम्हा दोघांना एकमेकांचं कोणतं कॅरेक्टर परफॉर्म करायला आवडेल? तुम्हाला अरुण सरांचं आणि तुम्हाला या सरांचं? मी अरुणची ती कॉमेडीची लेवल मला गाठता येणार नाही कारण त्याची एनर्जी लेवल, त्याचं टाईम फार वेगळं आहे. फार युनिक, फारच वेगळं आहे. म्हणजे नॅचरल आहे त्याच्याकडे. पण मला ना त्याचे अनेक कॅरेक्टर्स आहेत. त्याचा इनोसंटपणाचे कॅरेक्टर्स असतात त्याला लोक असे बुद्ध बनवणे, गंडवणे, आम्हीच असतो त्या कॅरेक्टरमध्ये. तर ते आपल्याला येणार नाही. पण मला त्याचं ना काही काही कॅरेक्टर फार आवडले. आम्ही एकदा असं एक स्किट केलं होतं. दोघे आम्ही म्हातारे असतो. आम्ही फक्त वीक लावला होता पण आम्ही आमच्या एनर्जीनंच केलं होतं. आम्ही काही कुठलं कॅरेक्टर वगैरे पकडलं नव्हतं वयाचं. त्याच्यामधलं त्याचं कॅरेक्टर मला आजही आठवलं तरी मला माझ्या डोळ्यात पाणी येतं. काही नाही कुठलंही त्याने त्याच्यासाठी असा काहीतरी वर्कशॉप घेऊन किंवा स्टडी करून काही नाही. जे आहे ते नॉर्मल आम्ही आलो आणि त्याने स्टेजवर केलं होतं. आणि मी त्याचा मित्र असतो आणि त्याचा वाढदिवस आहे पण तो त्याच्या मुलापासून आणि सुनेपासून लपवून ठेवतो की त्याला माहिती असतं की त्या दोघांना तो वाढदिवस माहिती आहे आणि ते माझा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि ते त्यांना माहिती नसतं. आणि तिची तळमळ जी होती आणि तेव्हा जेव्हा कळतं की ह्यांना माझा वाढदिवस माहितीच नाही आहे आणि तो अरुण कदम, कॉमेडी अरुण कदम, एनर्जेटिक अरुण कदम, त्याच एनर्जीने ती जी सोलोलोकी बोलला होता. मी स्टेजवर त्याच्यासोबत काम करत होतो. मी रडलो होतो आणि मला अजूनही आठवलं
तरी ती सोडलो की मला करता आली पाहिजे, तर असं मला कॅरेक्टर करता आलं पाहिजे. कारण ते हिथं टच झालं आणि आजही आणि उदय आहे इतकं अप्रतिम काम करतो. म्हणजे आपण नुसतं म्हणतो हा कॉमेडी नट आहे, नुसतं कॉमेडी नट आहे किंवा एनर्जीने नेतो अमुक करतो असं नाही आहे. ज्या काही गोष्टी आहेत प्रेझेंट करतो स्वतःला, ते प्रेझेंट करणं आलं पाहिजे. ते कदाचित मला नाही जमणार, पण मला अशी काय त्याची कॅरेक्टर्स आहेत ते मला करायला नक्की आवडली असते. माझं सेम म्हणजे हा जे काय काम करतो ते अख्ख्या जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. फार इझिनेस त्याच्या अभिनयात असतो. त्याची स्टाईल कोकणातली असल्यामुळे नमन केले त्यांनी भारूड केले, त्यांनी भजनं केलेली आहेत. ती त्यातली सहजता त्याच्याकडे असल्यामुळे ते मला नाही जमणार ती गोष्ट. म्हणजे मला सहजता करण्यासाठी मला ते सगळं बॅकग्राऊंड तयार करायला लागणार आणि तेवढा वेळ नसतो स्किटमध्ये. तर सेम तसंच आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक जी लोक म्हणजे प्रत्येकाचं काम तसंच आहे. म्हणजे प्रत्येकाला जर तुम्ही विचारलं तसंच आहे की त्याचं मला करता येणार नाही, माझं त्याला करता येणार नाही. हीच गंमत आहे या हास्य जत्रेची. पण तुम्ही तुमच्या बाबतीत असं नाही की तुम्ही कुठल्याही एका भाषेसाठी ओळखले जात नाहीत. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा आगरीमध्ये बोलता तेव्हा लोकांना आवडतं, नेपालीमध्ये बोलता तेव्हा ते लोकांना आवडतं, घाटी भाषेत बोलता तेव्हा ते लोकांना आवडतं. पण तुम्हाला पर्सनली कोणत्या भाषेत जास्त कम्फर्ट आहे किंवा कोणतं चॅलेंजिंग वाटतं? मग मला ती आगरी भाषा कम्फर्ट फारच वाटते. आगरी भाषा म्हणजे त्याच्यामध्ये इतकं तो जिव्हाळा आहे ना, इतकं प्रेम असतं ना त्या भाषेचं, तर ते मला त्याच्यात मला सहजता वाटते सगळ्यात काम करताना. म्हणजे त्याच्यात समजा चुकलं तरी कळत नाही की मी चुकलो. एखादा शब्द इकडे तिकडे हल्ला तरी तो बाबा त्याच भाषेतला असावा असं लोकांना वाटतं आणि ते होऊन जातं. इतर भाषेमध्ये कळतं की हे भाषा हे काहीतरी थांबा चुकला, तर ती मला त्याच्यात जास्त कम्फर्ट असतो. म्हणजे जाता जाता एक छोटासा टास्क आहे तुम्हा दोघांना. तुम्ही मालवणीमध्ये खूप स्किट्स करता किंवा तुम्ही त्यासाठी ओळखले जाता. तुम्ही सुद्धा आगरी भाषेत बऱ्याचदा स्किट केलेत, पण आता तुम्हाला थोडंसं एक्सचेंज करायचं आहे. तुम्ही आगरी भाषेत आणि तुम्ही मालवणी भाषेमध्ये. ऑब्व्हियसली तुम्ही कोकणातला त्यामुळे तुम्हाला जमेलच, पण तरी सुद्धा मालवणी भाषेत प्रेक्षकांना सांगायचं की हास्य जत्रा येते तर तो शो बघा. तर बालांनो, आमची महाराष्ट्रीय हास्य जत्रा सोमवार ते बुधवार 9:30 वाजता बघायला विसरू नका, सोनी मराठीवर. फॉर अ चेंज अरुण, जर तुम्ही नेपाली भाषेत प्रेक्षकांना सब्जी तुम मेरे को बताने का सोनी मराठीवर देखने का अभी 9:30 बजे चालू होएगा. कॉमेडी की हॅट्रिक. तुम सब लोग घर में देख के बैठेगा. सब्जी. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि इतकं गोड जर आमंत्रण दिलं तर डेफिनेटली प्रेक्षकही शो बघतील. बघत आलेत ते. थँक्यू सो मच. आणि तुम्हा दोघांनाही खूप म्हणजे आमचे हिंदी भाषिक जसं शेट्टी फॅन आहेत, हिंदी भाषिक फॅन आहेत, तसे नेपाली मित्र सुद्धा आमचे फॅन आहेत. आणि ते सांगतात की आता तुम्ही स्किटच्या माध्यमातून लोकांना सांगा की नेपाली हे फक्त गुरखा म्हणून राहिलेले नाहीत, तर आता डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, त्यांची प्रगती झाली. तर आम्ही कधीतरी त्या माध्यमातून लोकांपर्यंत की बाबा, नाही तर आता लोकांना नेपाली म्हटलं की बाबा वॉचमॅन, गुरखा, तर त्यांच्यातही प्रगती झालेली आहे. तर ती बघू आता स्किटच्या माध्यमातून कुठपर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.